चला मंडळी, कुक विथ हर्षामध्ये आज आपण बनवूया एकदम वेगळ्या चवीचा खमंग असा काकडीचा ढोकळा आणि फ्राय। तर एकदम मस्त मऊ आणि जळदार होतो आणि बनवायला खूप कमी वेळ लागतो। तर हा ढोकळा बनवण्यासाठी एक थोडी मोठ्या साईजची काकडी धुवून याचा साल काढून घेतलेला आहे। छोट्या काकड्या असेल तर 2 काकड्या तुम्ही वापरू शकता। ह्या काकडीला आता थोड्या मोठ्या तुकड्यामध्ये कापून मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं, कारण याचा आपण पेस्टच करणार आहोत। यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 ते 3 हिरव्या मिरची टाकून याला मिक्सरला फिरवून घ्यायचं। बघा, असं छान बारीक याची काकडीची प्युरी करून घेतलेली आहे। ही जी काकडीची प्युरी आहे ती एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि जर समजा एखादा काकडीचा तुकडा राहिला असेल तर तो काढून घ्या। आता या काकडीच्या प्युरीमध्ये 1 कप एवढा बारीकवाला रवा घालायचा, अर्धा कप एवढं दही घालायचं। दही थोडं आंबट वापरायचं, म्हणजे ढोकळ्याला चव खूप छान येते। 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं। जर तांदळाचं पीठ नसेल तर 2 टेबलस्पून बेसन घालू शकता। आता सगळं मिश्रण जे आहे ते पाणी न घालता छान मिक्स करून घ्यायचं। दहीमध्ये पाणी आहे, काकडीमध्ये सुद्धा पाणी असतं, त्यामुळे पहिलेच पाणी घालायचं नाही। व्यवस्थित मिक्स करून बॅटरची कन्सिस्टन्सी लक्षात घ्यायची आणि नंतरच मग पाणी घालायचं। तर व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। तर हे बॅटर थोडं घट्ट वाटत आहे, म्हणून मी 2 ते 3 टेबलस्पून एवढं फक्त पाणी घातलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटांसाठी हे बॅटर झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवून द्यायचं। तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया। तर स्टीमर असेल तर स्टीमर किंवा कढईमध्ये 1 ग्लास पाणी घालून स्टँड ठेवायचं, झाकण ठेवून हे स्टीम व्हायला बाजूला ठेवून द्यायचं। केक मोल्ड असतो किंवा केकचा जो टीन असतो त्यामध्ये तेल टाकून ग्रीस करून घ्यायचं। जर तुमच्याकडे असा केकचा टीन नसेल तर डब्बाही घेऊ शकता, ताटामध्ये सुद्धा हा ढोकळा सेट करून घेऊ शकता। तेल पूर्ण डब्याला म्हणजे केकच्या टीनला लावून घ्यायचं आणि त्यामध्ये असा बटर पेपर जो आहे तो ठेवून घ्यायचा। माझ्याकडे होता म्हणून मी ठेवला। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर नाही ठेवला तरीही चालेल, यामुळे ढोकळा व्यवस्थित निघतो। आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि बॅटर बघा छान रेस्ट झालं, थोडं फुललेलं आहे आणि बॅटर थोडं घट्ट सुद्धा झालं आहे, कारण रव्याने पाणी ॲब्सॉर्ब केलेलं आहे। पुन्हा एकदा मिक्स करू आणि वाटलं तर आपण थोडं पाणी घालूया। त्याआधी यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालायचं, 1 ते 2 टेबलस्पून पाणी परत घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण रव्याने पूर्ण पाणी ॲब्सॉर्ब केल्यामुळे बॅटर थोडं घट्ट झालं होतं, म्हणून थोडं पाणी घातलं आणि परत हे मिक्स करून घ्यायचं। बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे ती एकदम घट्टही नको, एकदम पातळही नको, एकदम परफेक्ट बॅटर कन्सिस्टन्सीचं तयार झालं आहे। आता यामध्ये मी 1 चम्मच इनो टाकत आहे। जर तुमच्याकडे इनो नसेल तर अर्धा चम्मच बेकिंग सोडा तुम्ही वापरू शकता। इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी अगदी थोडंसं त्यावर पाणी घातलं आणि एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। जास्त मिक्स करायचं नाही, नाहीतर ढोकळा खाली बसू शकतो आणि चिकट म्हणजे एकदम जाळी त्याला येणार नाही, त्यामुळे एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। आणि इनोमुळे बॅटर मस्त फुललेलं आहे। लगेच हे बॅटर वेळ न घालवता तेल लावलेल्या केक टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं। 1-2 वेळा असं थोडं त्याला टॅप करायचं। स्टीमरला छान वाफ आलेली आहे, पाणी उकळले आहे। यामध्ये हा ढोकळ्याचा टीन ठेवून द्यायचा। मीडियम फ्लेमवर याला 12 ते 13 मिनिटं छान स्टीम करायचं। 12 ते 13 मिनिटांनंतर टूथपिक टाकून किंवा चाकूनी आतमध्ये रोवून असं चेक करू शकता। जर चाकू किंवा टूथपिक क्लिअर निघाली तर आपला ढोकळा छान स्टीम झालेला आहे। 2-3 ठिकाणी टूथपिक टाकून पाहायचं, म्हणजे सर्व बाजूला ढोकळा शिजला आहे की नाही ते कळेल। आता ढोकळा स्टीमरमधून काढून याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, कमीत कमी 15 ते 20 मिनिटं। 15 ते 20 मिनिटांनंतर ढोकळा बरोबर थंड झालेला आहे पूर्णपणे। याच्या पहिले साईड लूज करून घ्यायचा आणि ढोकळा एका प्लेटवर किंवा चॉपिंग बोर्डवर अशा प्रकारे काढून घ्यायचा आणि बटर पेपर लावल्यामुळे इझिली निघाला आहे आणि जाळी सुद्धा ढोकळ्याला खूप छान आलेली आहे। आता ढोकळा आपण छोट्या छोट्या पीसेसमध्ये कापून घेणार आहोत, कारण मी आज ढोकळा फ्राय करणार आहे। जर वरून तुम्ही ढोकळ्यावर नेहमीप्रमाणे तडका मारला असेल तर मोठे मोठे पीसेस ठेवू शकता। आणि बघा, एकदम मस्त ढोकळ्याला जाळी आलेली आहे आणि एकदम लुसलुशीत मऊ झाला आहे। तर ढोकळा इथे मी छोटे छोटे पीसेसमध्ये कापून घेतला आहे। आता फ्राय करण्यासाठी ढोकळ्याला 3 मोठे चमचे पॅनमध्ये तेल घातलं। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चम्मच मोहरी आणि 1 चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच हिंग घातला। हिंग जास्त घालायचं, कारण फ्लेवर खूप छान येतो या ढोकळ्याला हिंगामुळे। सगळं मस्त तडतडलं की हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता आणि हिरवी मिरची मस्त थोडे फ्राय करून घ्यायची आणि लगेच जो आपण कापून ठेवलेला ढोकळा आहे तो घालायचा।
गॅसचा जो फ्लेम आहे तो हायवर ठेवायचा आणि हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनटं हा ढोकळा एकदम हलक्या हाताने फिरवत फ्राय करून घ्यायचा आहे. तर जोपर्यंत या ढोकळ्यावर थोडीशी सोनेरी अशी लेअर येत नाही तोपर्यंत आपल्याला हा ढोकळा फिरवायचा आणि फ्राय करून घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं, तुम्ही डायरेक्ट फोडणी ढोकळ्यावर मारून तसंही खाऊ शकता, पण असा थोडा वेगळ्या प्रकारे चांगला लागतो. तर बघा ढोकळ्यावर मस्त सोनेरी अशी लेअर आली आहे. यावेळेला तुम्ही इथे बारीक चिरलेला कोथिंबीर टाकू शकता आणि बघा आपला ढोकळा तयार झालेला आहे. मग गरम खा किंवा थंड खा, खूप छान लागतो. मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता आणि वेगळ्या चवीचा आहे, सगळ्यांना खूप आवडेल. तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा.